या कोल्हापूर महानगरीच्या आपल्या विकासाबाबत महायुतीचा जो संकल्प आहे तो त्यांनी सांगितलेला आहे. वास्तविक आपल्याला माहिती आहे की नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका यामध्ये नक्की निवडून जाऊन काय करायचं असतं, हा खरा प्रश्न मतदारांच्या समोर आहे. आपल्या शहरामध्ये स्वच्छ आणि भरपूर पाणी असलं पाहिजे, आपले रस्ते चकाचक असले पाहिजेत, आपल्या आरोग्याच्या सुविधा चांगल्या पाहिजेत, घनकचऱ्याचा प्रश्न हा चांगल्या पद्धतीनं महानगरपालिकेनं संपवला पाहिजे, प्राथमिक शाळा असेल, माध्यमिक शाळा दर्जेदार असल्या पाहिजेत आणि आपले जे दवाखाने आहेत त्यामधून गोरगरिबांची चांगली सेवा झाली पाहिजे. त्या किमान अपेक्षा आपल्या नागरिकांच्या असतात. यामध्ये त्या महानगरपालिकेमध्ये किती काम झालं आणि आपले नगरसेवक निवडून गेल्यानंतर काय करणार आहे, हा खऱ्या अर्थानं आपल्यासमोर प्रश्न आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपलं अंबाबाईचं तीर्थक्षेत्र आपल्या शहरामध्ये आहे आणि सुट्टीच्या दिवशी लाखो लोक या अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात. त्यांना राहण्याची ना व्यवस्था आहे, ना शौचालयाची व्यवस्था आहे, ना त्यांना पार्किंगची व्यवस्था आहे आणि अतिशय या शहरामध्ये सर्व लोकांचे अतिशय त्रास सहन करावा लागतो. यामध्ये आपल्याला अनेक प्रश्न जर सोडवायचे असतील तर फार मोठ्या निधीची आवश्यकता आहे. कोल्हापूर शहर हे जर देशाच्या नकाशावर जर आणायचं असेल तर याचं सगळं रुपडं बदलण्याची आवश्यकता आहे. यासाठी निधी फार मोठ्या प्रमाणात आहे. आमचा दावा आहे की केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं सरकार आहे, जिल्ह्यामध्ये 10च्या 10 आमदार हे महायुतीचे आमदार आहेत. आता आमचा तो विरोधी पक्षमित्र जे निवडणूक लढवतोय यांची ना सत्ता केंद्रामध्ये आहे ना राज्यामध्ये आहे, त्यांचे ना आमदार आहेत, हे कुठून निधी आणणार आहे, हा खरा सवाल आमच्यासमोर आहे. मी कालच बंटी पाटलांना सूचना केली की ही निवडणूक का लढवत आहे तुम्ही? 4 वर्ष अजून विधानसभा व्हायची आहे, 4 वर्षांनी विधानसभा होणार आहे, तुम्ही निधी कुठून आणणार आहात? लोकांना का फसवतायत, का भूलथापा देत आहेत? त्यापेक्षा सरळ तुम्ही उमेदवारी परत घ्या. आम्ही जनतेला लिहून देतो स्टॅम्पवर की ही कामं आम्ही गेली ते 5 वर्षात नाही जर केली तर आम्ही निवडणुका लढवणार नाही. आणि म्हणून आपल्याला जर निधी आणता येणार नसेल, आपली सत्ताच नसेल तर त्या शहराचा विकास कसा करणार आहोत, हा खरा प्रश्न या माझ्या विरोधक मित्रांना आहे. म्हणून येणाऱ्या 15 तारखेला आपण या 4ही उमेदवारांना प्रचंड मताने त्यांच्या बटन जे आहे, घड्याळ, 2 धनुष्यबाण आणि कमळ, त्याचे बटन दाबा. आणि मी लाडक्या बहिणींना सांगतो, आम्ही 2100 रुपये देण्याची वचन दिलेलं आहे. येणाऱ्या या निवडणुकीत आमची 2 धनुष्यबाण, 1 कमळ आणि 1 घड्याळ चिन्हासमोरचं बटन कटाकट दाबा. 2100 रुपये आम्ही दिल्याचे राहणार नाही असं वचन आम्ही तुम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या योजना चांगल्या राबवण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं आणि या 4ही उमेदवार प्रचंड मताने निवडून द्यावं एवढा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी. सुरू करा स्वतःचा व्यवसाय. आरीवर्क, न्यू ट्रेंडिंग आरीवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका. आजच आपले ऍडमिशन कन्फर्म करा आणि फ्री मध्ये खास संक्रांत स्पेशल हलव्याचे दागिने बनवायला शिका. प्रवेशासाठी संपर्क 73 78 32 15 15.